चर्चा केली आहे। ठाकरे सेना आणि मनसे सारखीच महायुतीनेही आज जागा वाटपाची चर्चा सुरू केली। भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली। भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर हे बैठकीला हजर होते, तर शिवसेनेचे राहुल शेवाळे, प्रकाश सुरवई, योगेश कदम, शीतल म्हात्रे यांनी वाटाघाटीमध्ये भाग घेतलेला होता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेनं 125 जागांची मागणी केली आहे। शहरामध्ये 227 वॉर्ड आहेत, त्यामुळे एका अर्थी भाजपपेक्षा जास्त जागा शिवसेनेला हव्यात, पण एवढ्या जागा देण्याची भाजपची तयारी नसल्याचं समजतंय। भाजपने 52 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे आता प्रभागनिहाय चर्चा करून जागा वाटप होणार असल्याचं समजतंय। महायुतीचे 150पेक्षा जास्त नगरसेवक निवडून यावेत या दृष्टीने नियोजन आणि जागा वाटप केलं जाईल असं सांगत शेलारांनीही हिंट दिलेली आहे। आता शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये एक तिसराही आहे। नाही, मी राष्ट्रवादीबद्दल बोलत नाहीये, त्यावर आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी महायुतीतला सर्वात छोटा भाऊ म्हणजे रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षानेही भाजपकडे आपला हिस्सा मागितलाय। आज आरपीआयचे नेते अविनाश महातेकर हे भाजप नेत्यांच्या भेटीला गेले होते। मुंबईतील काही ठराविक जागांची मागणी आरपीआयने केली आहे। भाजप बरोबर आमच्या ठरलेली जी युती आहे ती युती होणारच, याच्यामध्ये काडीची शंका नाही। आणि भाजप बरोबर जागांचं जे वाटप आहे त्या वाटपांची आता इथून पुढे सुरुवात होईल। आम्ही काही ठराविक जागा ज्या आमच्या असतात त्या ठराविक जागा आम्ही त्यांच्याकडे मागणार आहोत आणि त्यांच्याबरोबर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांना देखील उपयोग होईल आणि त्यांच्या देखील कार्यकर्त्यांचा आम्हाला उपयोग होईल अशी आमची भावना आहे। आणि आता महायुतीतला सगळ्यात कळीचा मुद्दा अर्थात मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व। अजित पवारांनी मुंबईच्या निवडणुकीची धुरा नवाब मलिकांवरती दिली आहे आणि भाजप आणि शिवसेनेला ते मुळीच मान्य नाहीये। गेल्याच आठवड्यामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तसं स्पष्टही सांगितलंय। त्यानंतरही महायुतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू ठेवलाय। आज राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी आशिष शेलारांची भेट घेतली। मुंबईमध्ये शिवसेना भाजपसोबत एकत्र लढण्यास आपला पक्ष इच्छुक असल्याचं नलावडेंनी सांगितलं असलं तरी मलिक हटाव हे भाजपचं धोरण मात्र कायम आहे। महायुतीचा अंतिम निर्णय हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी घेतील। आज जी त्या ठिकाणची बैठक आहे ती भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या संदर्भातली होईल। महायुतीचा अंतिम निर्णय हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी घेतील। आम्हाला आमचं अस्तित्व त्या ठिकाणी चांगलं आहे, त्याच्यामुळं भविष्य काळामधल्या निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा तितक्याच ताकदीने उतरू। पण अंतिम निर्णय हे अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेब त्या ठिकाणी घेतील। आणि याच मुद्द्यावरती आधारित आणखीन एक प्रश्न आम्ही आजच्या 0 आवरमध्ये विचारलाय, तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आमचा दुसरा प्रश्न आहे, दाऊदशी संबंधांचा आरोप असलेल्या नवाब मलिकांकडे निवडणुकीची धुरा, त्यामुळे मुंबईमध्ये महायुती तुटेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। तुम्ही अजूनही वोट करू शकता। लवकरच आपण याचा कौलही बघणार आहोत। इथे मुंबईमध्ये राष्ट्रवादीने मला बी महायुतीत येऊ द्या की असं म्हटलं असलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र वेगळंच गणित जुळतंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी काल राष्ट्रवादी महायुतीत नसेल असं स्पष्ट सांगितलं होतं। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली त्यामुळे सुरू झालेले दिसत आहेत। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांची पहाटेच बैठक झाली। आतापर्यंत दोन्ही राष्ट्रवादींकडून फक्त संकेत दिले जात होते, मात्र आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष बैठक झालेली दिसली। आणि काही दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की आपण ग्राउंड लेवलला तुम्ही पवारसाहेब गटाच्या काही लोकांशी बोलणं करून घ्या, कारण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या चिन्हावरतीच ते जर आपल्याबरोबर आले तर लढतील। आणि अशी साधक बाधक आमची चर्चा चालली होती। आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मला कॉल आला होता। त्यांनी मला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देताना निवडणुकी संदर्भात ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की आपली मताची विभागणी होता कामा नये, तुम्ही ग्राउंड लेवलला तुम्ही मंडळी बोलून घ्या। तर मी म्हणलो ठीक आहे ताई, दादांनी देखील आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून कळवू।
पुन्हा एकदा मुंबईतल्या प्रश्नावरती येऊया.